अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा 16 फेब्रुवारी शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण आज आहे रथ सप्तमी। बघा हा दिवस भगवान सूर्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील 7व्या दिवशी येत असतो आणि खरं तर म्हणूनच या दिवसाला रथ सप्तमी असं म्हटलं जातं। खरं तर या दिवशी सूर्याची पहिली किरणे ही पृथ्वी तलावरती पडली होती आणि म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व आहे। बघा रथसप्तमीच्या दिवशी असंख्य महिला ज्या आहेत या म्हणजे सौभाग्यवती ज्या महिला त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात, लहान बाळांचं बोरन्हाण करतात, आपल्या घरामध्ये शुभ कार्य आणि मंगलची कार्य आहेत ही मंगल कार्य या दिवशी आपल्या घरामध्ये केली जातात। त्याचबरोबर रथसप्तमीची पूजा केली जाते। बघा या दिवशी स्नानाला, दानाला, दीपदानाला विशेष महत्त्व आहे। खरं तर स्नान कसं करायचं, दान काय करायचं, पूजा कशी करायची हे सगळंच तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या रथसप्तमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा सायंकाळी या एका ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे किंवा या एका ठिकाणी तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे। या ठिकाणी जर आज तुम्ही दिवा लावलात तर तुमच्या आयुष्यात असलेले सर्व अडथळे दूर होतील, संकटांचा नाश होईल, विघ्न टळून जातील आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील। बघा सूर्यदेवता असे देवत आहेत जे आपल्या आयुष्यामध्ये असलेले संकट, विघ्न, दुःख यांचा नाश करतात। मनोभावे त्यांची पूजा आणि सेवा केली तर तुमचे नवग्रह जे आहेत ते स्थिर होतात। त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे अडथळे आहेत ते अडथळे नष्ट होतात। खरं तर वर्षातून येणारा रथसप्तमीचा जो दिवस आहे हा एक दिवस असा असतो ज्या दिवशी आपण फक्त आणि फक्त सूर्यदेवतांची पूजा करत असतो। बघा आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे, शुक्रवारचा दिवस आहे। शुक्रवारच्या दिवशी आलेला हा सण किंवा आलेला हा दिवस आहे, त्यामुळे अत्यंत दुर्मिळ योग आहे। बघा आता काय उपाय करायचा आहे, आजच्या दिवशी कुठली सेवा करायची आहे सगळंच पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा आज सायंकाळी म्हणजे 5:30 ते 9:30च्या आतमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे। ठीक आहे, यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। आपल्या घरामध्ये जो कुठला दिवा असेल, स्टीलचा असेल, पितळेचा असेल, पंचधातूचा असेल, दगडाचा असेल किंवा मातीची पणती असेल, असा कुठलाही दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल। फक्त हा जो दिवा आहे तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे आणि या दिव्याला 5 बोटं हळद कुंकवाची लावून घ्यायची आहेत। दिव्यामध्ये 2 वातींची करून एक वात घालायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं मोहरीचं तेल घालायचं आहे। बघा आता तुम्ही सांगाल की ताई आमच्याकडे मोहरीचं तेल नाहीये, आम्ही तिळाचं तेल घालू का, आम्ही तूप घालू का? नकारात्मकता संपवण्यासाठी, दारिद्र्य संपवण्यासाठी, अडथळे संपवण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी मोहरीचं तेल हे विशेष महत्त्वाचं असतं आणि सूर्यदेवतांची पूजा आराधना करण्यासाठी मोहरीचं तेल हे त्याहूनही महत्त्वाचं मानलं जातं। म्हणून मोहरीचंच तेल घ्यायचं आहे। नसेल तर आपलं जे साधं तेल असेल ते घ्या आणि त्याच्यामध्ये काळी जी मोहरी असते जी आपण फोडणीसाठी वापरतो ही काळी मोहरी घाला, त्यालाही मोहरीचंच तेल म्हणतात। ठीक आहे, हे तेल घातलं की यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर पांढरे तीळ घालायचे, पांढरे किंवा काळे दोघांपैकी कुठलेही तीळ घातले तरीही चालतील। बघा रथसप्तमीचा जो दिवस आहे हा तिळांचा उपाय करण्यासाठी अत्यंत विशेष महत्त्वाचा हा सण खरं तर मानला जातो, म्हणून याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ घालायचे आहेत, थोडं हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतर काय करायचं तर आपल्याला 7 अख्ख्या काळ्या मिरी घ्यायच्या आहेत। 7 अख्ख्या शाबीत असणाऱ्या ज्या काळ्या मिरी असतात, ज्या खड्या मसाल्यांमध्ये आपण वापरतो, हे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि स्वतःवरून तुम्हाला हे काळी मिरी असे उतरवायचे आहेत। म्हणजे उजवीकडून डावीकडे जातील असे 7 वेळा आणि डावीकडून उजवीकडे जातील अशा पद्धतीने तुम्हाला अँटीवाईज पद्धतीने तुम्हाला हे क्लॉक करायचे आहेत। म्हणजे उजवीकडून डावीकडे 7 वेळा आणि डावीकडून उजवीकडे 7 वेळा अशा पद्धतीने हे ओवाळून उतरवून घ्यायचे आहेत आणि जो दिवा प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला हे काळे मिरी जे आहेत ते तुम्हाला टाकून द्यायचे आहेत। त्यानंतर हा दिवा जो आहे हा दिवा घेऊन आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे। जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही
एखादी विहीर असेल, एखादी नदी असेल, एखादा तलाव असेल, तर त्या ठिकाणी जाऊन हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. आता तुम्ही सांगाल की ताई आम्हाला शक्य नाहीये, आमच्या जवळपास आहे पण तरी पण आम्हाला शक्य नाहीये, हा दिवा कसे लावणार किंवा तिथे घेऊन कसे जाणार, आजूबाजूचे लोक काय बोलणार. मग काय करा, एक बकेटभर पाणी घ्या. आपल्या घरामध्ये जे बकेट असतं आपण अंघोळीसाठी वगैरे वापरतो, तर ते अंघोळीचं बकेटभर पाणी घ्या आणि हे बकेटभर पाणी घराच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर फक्त नेऊन ठेवा. ओटी असेल, अंगण असेल, शेत असेल, एखादं झाड असेल तिथे नेऊन ठेवला तरीही चालेल. आणि प्रज्वलित केलेला हा जो दिवा आहे हा तुम्हाला त्या अंघोळीच्या बादलीच्या बाजूला, म्हणजे ते जे पाणी आहे, आपल्याला पाणी म्हणजे जे जल आहे ते आवश्यक आहे, जलाच्याच बाजूला हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तिथे नेऊन हा दिवा ठेवून द्यायचा आहे. अर्धा एक तास तरी हा जो दिवा आहे तो प्रज्वलितच ठेवून द्यायचा आहे. अर्धा एक तास झाला की त्यानंतर दिवा जरी विझला तरी चालेल, विझला असेल नसेल तुम्हाला तो दिवा विझवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे आजूबाजूला कुठेही एखादं झाड असेल तर तिथे तो दिवा ठेवून द्यायचा आहे. त्याचनंतर जे पाणी तुम्ही तिथे ठेवलेलं आहे हे पाणी तुम्हाला स्वतःच्या पायावरती थोडंसं ओतायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता संपेल, वाईट शक्तींचा नाश होईल, घरामध्ये असलेली इडापिडा घराच्या बाहेर निघून जाईल. खरं तर ज्या ठिकाणी अग्निदेवता आणि जलदेवता हे दोनही दैवत एकाच ठिकाणी असतात, म्हणजे तुम्ही दिवा जेव्हा प्रज्वलित कराल तेव्हा ती अग्निदैवत असेल आणि जेव्हा तिथे जल असेल ती जलदैवत असेल. जेव्हा हे दोनही दैवत एकाच ठिकाणी असतील तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरात असलेली सर्व वाईट शक्ती हे त्यांच्यामध्ये समर्पित करतील, ज्यामुळे तुमचं घर जे आहे ते बांधमुक्त होईल. खरं तर आजचा दिवस हा दीपदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. तुम्ही बघाल असंख्य ठिकाणी जे धार्मिक स्थळं आहेत त्या ठिकाणी लोक तिथे जाऊन दिवा प्रज्वलित करतात. बरेच लोक नदी तलाव असतील त्या ठिकाणी दिवा म्हणजे दिवा प्रज्वलित करून त्या पाण्यामध्ये सोडून देतात. बरेच लोक सकाळच्या दिवशी, रथसप्तमीच्या दिवशी सकाळी जेव्हा दिवा प्रज्वलित करतात तेव्हा तो सूर्यांच्या किरणांखाली प्रज्वलित करतात. अशा अनेक गोष्टी करतात. पण आत्ता जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे मी की पाण्याच्या बाजूला हा जर तुम्ही दिवा लावलात तर अडथळे दूर होतील, कर्जातून मुक्तता मिळेल, सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त होईल, संकट जे आहेत ती टळून जातील, इच्छित मनोकामना पूर्ण होतील, वर्षभर घरामध्ये धन धान्य पैसा संपत्ती हे सर्व भरभरून राहील, तुमच्या घरामध्ये नेहमी प्रसन्नता राहील आणि सूर्यदेवांची जी कृपा आहे ती तुमच्या घरामध्ये प्राप्त राहील. घरातील कुठल्याही व्यक्तीला एखादा ग्रह ताऱ्यांचा त्रास होत असेल, कुठलाही ग्रहतारा जर स्थिर नसेल, हा उपाय केल्यानंतर तुमचे नवग्रह स्थिर होतील, ज्यामुळे तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेला हा उपाय आहे. तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.